तो आहे राऊंड द विकेट कडून यावेळेला डावखोरा फलंदाज कल्पेश. पाहूया काय कामगिरी करेल एकलव्यसाठी. परवाच्या दिवसामध्ये वंश यांच्या फळीतून 50 धावांची भलीमोठी खेळी पाहायला मिळाली होती. यावेळेला पॉइंटला जागा बनवली जाते आहे. क्षेत्ररक्षित केला जाईल चेंडू, तोपर्यंत एक धाव मात्र टिपली जाते आहे. सुंदर रणनीती सुरुवात एकेरीने करताना पाहायला मिळते आहेत आपल्याला फलंदाज. तर गोलंदाज ज्याचा भेदक मारा आहे, वेगवान चेंडू घेऊन फास्टर गोलंदाज आपल्याला विनीत पाहायला मिळतो आहे. 15 ते 17 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी साकारत असताना हा गोलंदाज आउटस्विंग कसा देतो हे देखील कौशल्य त्याच्याकडे आहे. यावेळेला मात्र टोला वंश मात्र पाठवते चेंडूला. पंचांच्या इशाऱ्याची वाट आहे. पाहूया पंच काय सांगता आहेत ते. चौका आहे का षटकार आहे? षटकार. वाजव डीजे. धन्यवाद. वंश किरण वालोडिया बाजूलाच राहतो. घराकडे पाठवण्याची एक विचार होता चेंडूला. हा नक्कीच यावेळेला मात्र चकवा खाला जातो आहे. सुरेख गोलंदाजी मात्र कमबॅक करून देतो. एक फटका खाल्यानंतर विनीत सुरेख गोलंदाज आहे आणि त्याच्या या सुरेख गोलंदाजीचा मात्र एक चांगल्या फटक्यामध्ये परावर्तित करून दाखवलं वंश याने. खूपच चांगल्या पद्धतीने रंगेल ह्या सामना देखील. कारण एका बाजूला जर विचार केला एस टी वॉरियर्स तर नक्कीच एस टी वॉरियर्स एक सामना जिंकलेला आहे. तर एकलव्य लायन्स आपण बघता आहेत 2 सामने जिंकलेला हा संघ आहे. आजचा 3रा सामना या माध्यमातून घेईल का? कालच्या दिवसात आपण बघितलं ट्रायबल किंग संघाने 4चे 4 सामने जिंकले आणि कालच्या दिवसामध्ये एक जास्त सामना होता, परंतु 2 वेळा त्यांनी वेळ वाचवला. एका वेळेला एस टी किंग संघाने चांगली भेदक मारा शेवटच्या सामन्यामध्ये क्रांती सूर्यला चांगल्या पद्धतीने गारद केला आणि तिकडे देखील वेळ वाचवला. तर अशा पद्धतीने कालच्या दिवसामध्ये आपल्याला 7 सामने खेळायला मिळाले. तर आजच्या दिवसामध्ये मात्र टाइम टेबल आणि शेड्यूलप्रमाणे सामने चालू होत असताना आपल्याला मैदानावर पाहायला मिळत आहेत. पहिला सामना बघितला आपण वारली बॉईज आणि वारली इंडियन्स यांच्यामध्ये. तर वारली इंडियन्स संघ मात्र सामना जिंकतोय. तो देखील संघ आता 2 सामना जिंकलेला संघ झालेला आहे. तर या सामन्यामध्ये मात्र एस टी वॉरियर्सला थोडीशी मेहनत घ्यावी लागेल, कारण चुरस ही भरपूर पाहायला मिळते आहे. एका बाजूला एकलव्य लायन्सचा जर विचार केला सांगतात ना की वंशची खेळी चालली तर मात्र जबाबदारी अनिल पवारवर येणार आहे आणि त्यांच्याकडे देखील एक चांगलं कौशल्य आहे. तर हे आपल्याला पाहायला मिळणार. परंतु गोलंदाजीच्या माध्यमातून बेछूट गोलंदाजीचा मारा करणारा गडी टिपणारा गोलंदाज काय एस टी वॉरियर्सला भेटेल का? या वेळेला मितेश गोलंदाज मितेश आपल्याला दुसरं षटक घेऊन येतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 बिनबाद 9 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. सुंदरशी गोलंदाजी मात्र झाले. एक षटकाराने मात्र धावसंख्येला चांगलं वळण वंश यांच्याकडून दिलेलं आपल्याला पाहायला मिळालं. तर पुढचं षटक घेऊन येतोय मितेश. पाहूया क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. 30 यार्डमध्ये आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. 30 यार्डच्या बाहेर आपण बघता आहेत एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ अँड एक्स्ट्रा मिड विकेट असं क्षेत्ररक्षण डीपमध्ये पाहायला मिळते आहे. काय गोलंदाजीचा मारा असणारा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता वंश यांचा, परंतु चकवा खाला निर्धाव चेंडू. 30 यार्डमध्ये जर आपण बघितलं क्षेत्ररक्षणाला जर विचार केला आपल्याला थर्ड मॅन मिळेल, गल्ली मिळेल, पॉईंट मिळेल, त्यानंतर मिड विकेट पाहायला मिळतो. शॉर्ट लेग, फाईन लेग असं क्षेत्ररक्षण. नक्कीच मितेश यावेळेला सुंदरसा चेंडू पुन्हा एकदा खूपच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळत असताना आज आपला वाढदिवस आहे मितेश. हॅपी बर्थडे टू यू. नक्कीच या षटकानंतर आमचे डीजे मास्टर हॅपी बर्थडेचं गाणं वाजवतील मितेशसाठी. खूपच हार्दिक शुभेच्छा आहेत चिंचणी आदिवासी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. यावेळेला हलकासा पुश केला जातो आहे सिली मिड ऑफ कडे चेंडूला आणि एकेरी धाव टिपली जाते आहे. हे एक मात्र कौशल्य वंश मात्र नक्कीच कंट्रोल सिस्टममध्ये खेळतो. कुठल्याही पद्धतीची घाईगर्दी करत नाही. त्याला थोडासा आता अवगत झालेला आहे की चुकीला माफी नसते आणि चूक करायची नाही आणि न चूक करताना मात्र हळूवार पद्धतीने खेळी साकारताना पाहायला मिळतो. हे चांगलं
कौशल्य आपलं आहे ते दाखवणं गरजेचं आहे. त्या कौशल्यपूर्ण खेळाची मात्र साजरीकरण देतो आहे. 7 मात्र मिळते आहे. डावखरा फलंदाज कल्पेश याची धावसंख्या 10 10 अशी धावसंख्या सध्या पाहायला मिळते आहे. मितेश मात्र सुरेख गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतं. फुलटॉस वर बीट केला LBW. यस कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच एक चांगला झटका आणि आपल्या संघाला मात्र गिफ्ट देत असताना पाहायला मिळतो आहे. गोलंदाज मितेश हॅपी बर्थडेचं गिफ्ट पहिल्या विकेटचं पतन करून देत असताना कल्पेश हा डावकारा फलंदाज डकआउटला, तर त्याची जागा घेण्यासाठी येतोय गौरव. पाहूया गौरव एकलव्यसाठी गौरव कित कामगिरी करेल का, संघाचा गौरव वाढवेल का या ठिकाणी या वेळेला, कारण गोलंदाज फिरकीचा करतोय नाद. यावेळेला फुलटॉस ग्राउंड रूटने खेळला जाईल मिड ऑफकडे आणि एकेरी धाव. नक्कीच एकेरी धावाने फलक मात्र हालताना पाहायला मिळतो आहे. धावसंख्या 11 11 धावा आपल्याला बोर्डावर पाहायला मिळत आहेत. सुरेखच कामगिरी आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून रोखलं जातं आहे. चेंडू साकारले आहेत ते म्हणजे 5. नक्कीच 2च धावा दिल्या गेलेल्या आहेत. यावेळेला मात्र रिव्हर्स करतोय सक्सेसफुल. जागा शोधली आहे वंश वालोडियाने आणि घेतोय चौकार. वाजवडी जे धावसंख्या 15. यावेळेला पुन्हा एकदा शॉट पराभूत केला जातो आहे. क्षेत्ररक्षक करेल क्षेत्ररक्षक. एकेरी धाव. यावेळेला मात्र उंच टोला आहे स्क्वेअर लेग कडे. दोन धावा.
यस, गुड कैच, कम ऑन डीजे आवाज जाओ। निशाना बनाया, हाफ पिच की गेंद थोड़े से शॉर्ट टाइप में बल्ला ऊपर घुमा दिया और वहां पे देखा पॉइंट की बल्लेबाज ने खूबसूरत तरीके से पकड़ा है कैच। फील्डर्स बहुत ही बढ़िया मौजूद इस वक्त एसटी वॉरियर्स अपने उम्मीदों को जागरूक करते हुए नजर आ रहे हैं। इस वक्त देखिए आप सब के काफी गेंद बाहर आई, वाइड का इशारा। ये भी होता है, उभरता हुआ गेंदबाज है प्रसाद, इस टूर्नामेंट के माध्यम से अपनी एंट्री दी गई है यहाँ पे और अच्छी गेंदबाज भी है। आउटडोर क्रिकेट में अपने पंचक्रोशी में अपना गेंदबाजी का हुनर पेश किया गया, खूबसूरत गेंदबाजी साकारी थी और इस टूर्नामेंट में भी काफ़ी अच्छा योगदान देते हुए नजर आ रहे हैं। इस वक्त फिर एक बार हल्के से पुश किया गया रोहित के माध्यम से, एक अच्छे बल्लेबाज है, गेंदबाज भी है, लेकिन इस वक्त पारी को संभाल के खेलना जरूरी है क्योंकि 3 विकेट अभी तक पतन हो चुके हैं। स्कोर बना हुआ है 1 से 22, 22 ऑन द बोर्ड, 22 रन बन चुके हैं।
धन्यवाद डीजे। वाह, बहुत ही बढ़िया नज़ारा है। बल्लेबाज रोहित के माध्यम से खाता खुला, स्कोर बना हुआ है 22-22। दरमियान खेल रुका था, वंश ने ग्लोव्स लिए हैं। देखते हैं प्रसाद की गेंदबाजी को किस तरीके से सामना करते हैं। इस वक्त उठाया है लेकिन शॉट फंसा हुआ है, कैच को ड्रॉप किया, मौका मिला है पर सभी यही हालत हुई थी। एक मौका मिला, बाद में 50 रन पूरे कर देते। क्या इस पारी में भी वो नजारा देखने को मिल सकता है? बेहतरीन कैच था, पकड़ नहीं पाए, विकेट कीपर ड्रॉप किया, बड़ी मछली फंसने वाली थी लेकिन छलांग मार के फिसल के निकल गई। बहुत ही बढ़िया मौका मिला है। प्रसाद शायद से थोड़े से नाखुश होंगे, विकेट कीपर थोड़े से नाखुश होंगे, हाथों से कैच ड्रॉप होता हुआ नजर। एक बड़े विकेट का पतन हो सकता था लेकिन मौका मिला है। प्रसाद की अगली गेंद इस वक्त रोहित ऑन स्ट्राइक। बहुत ही बढ़िया, क्या स्टाइल है, प्लेस करने का भी एक स्टाइल, एक अंदाज होता है। यहाँ पे रोहित ने एक कदम पीछे को उठाया, पहले कदम पे थोड़ा सा वजन दिया और बैट को इस तरीके से प्लेस, बहुत ही बढ़िया नज़र आ रहा है। ये स्टाइल होता है, अलग अंदाज़ है। लेदर क्रिकेट में इस तरीके से टेक्निकल बैटिंग्स देखने को मिलती है लेकिन यहाँ पे टेनिस में एक अलग अंदाज है। क्रॉस बैट से ज़्यादा बल्लेबाज खेलना पसंद करते हैं लेकिन रोहित की खासियत है वो स्ट्रेट बैटिंग से बल्लेबाजी साकारते हैं। इस वक्त गली की तरफ में हल्के से कट कर दिया और स्ट्राइक को रोटेट किया गया। स्कोर बना हुआ है 24-24 ऑन द बोर्ड। इस ओवर की आखिरी गेंद रहेगी। प्रसाद खूबसूरत गेंदबाजी साकारी, 3 रन दिए हैं, 1 विकेट लिया है। देखते हैं आखिरी गेंद क्या होगा नजारा। यहाँ पे रिवर्स स्वीप में कर दिया है, हल्ला बोल आता है चौका। कम ऑन डीजे। 28। तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 पाहत आहेत आपण। नक्कीच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आणि त्याने सामोरे जाताना एक वेगळी रणनीती मात्र आखताना वंश आपल्याला पाहायला मिळतो आहे। त्याला चांगली साथ मिळते आहे यावेळेला रोहित यांच्याकडून। तसं पाहायला गेलं तर 3 गडी बाद झालेले आहेत। अनिल पवार चांगला एक चांगला फलंदाज मात्र अजूनसुद्धा डकमध्ये विश्रांती करतो आहे। बिलकुल आपल्या तंबूमध्ये विश्रांतीसाठी बघतो आहे, सामन्याचा आनंद घेतो आहे। वंशी खेळाचा आनंद घेतो आहे, रोहितची टेक्निकल खेळाचा आनंद घेत असताना पाहायला मिळतो आहे। दरम्यान षटक हाताळण्यासाठी आपल्याला यश पाहायला मिळतो आहे। यावेळेला आक्रमक हल्ला बॉल आउट ऑफ द पार्क। कला आहे आणि कलेचं साजर होत आहे षटकाराने वाजवडीचे।
धन्यवाद डीजे. विवेक शेलार आपण बघता आहे ठाणे जिल्ह्याचा स्टार क्रिकेटर, परंतु चिंचणी आदिवासी प्रीमियर लीगचा वंश आहे स्टार. यावेळेला पुन्हा एकदा जागा बनवली, चेंडू आला हलका फुलका शॉटमध्ये परावर्तित केलं पॉइंट क्षेत्रामध्ये आणि एकेरी धाव. स्ट्राईकला फक्त रोटेट केलं. बघितलं चेंडू सुंदर आहे आणि आपल्याला मोठ्या पटक्यामध्ये परावर्तित करायचं आहे, पण बघितला चेंडू चांगला आहे, मान दिला, सन्मान दिला आणि सन्मानजनक हलका फुलका शॉट त्याने पॉईंटच्या क्षेत्रामध्ये एकेरी धाव. यावेळेला मात्र रोहितला लेग साईडला संधी होती, हुपची चकवा खाला, निर्धाव चेंडू येतोय, पाहायला मिळतोय सुंदर चेंडू. यश मात्र हाताळताना पाहायला मिळतो आहे, बीट केलं जात आहे फलंदाजांना. हेच कौशल्य आहे, कौशल्याची कामगिरी करावी लागेल एस टी वॉरियर्सला, कारण जेवढं कमी धावांमध्ये थांबू तेवढं विजयी लक्ष्य आपल्याला साध्य करता येऊ शकतं. यावेळेला मात्र उंच टोला दिला जातो आहे, उंची गाठली आहे, लांबी नाही आहे, कॅच मात्र टिपला जातो आहे, गडी परतेल, डका उठला. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. येस येस, नाव गाजत आहे नक्कीच. ISPL देखील सुरू आहे आणि आमचा पालघर जिल्ह्याचा, आमच्या वरोर गावचा प्रज्योत अंभिरे वरोर एक्सप्रेस नावाने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्याचं नाव गाजलं, नक्कीच लॉकडाऊनच्या आधी दुबई गाजवली आणि आता मात्र ISPL गाजवताना 7.25 लाखाचं बोली त्याच्यावर लागली. 27 तारखेला त्याचा सामना, 26 तारखेला आपल्याला त्याचा सामना यूट्यूब लाईव्हवर देखील पाहायला मिळेल. काय उत्कृष्ट गोलंदाज आहे, नक्कीच गोलंदाजीच्या माध्यमातून नाव लौकिक कमावतो. CAPL मध्ये मात्र आमचे स्टार सध्या वंश कामगिरी करत असताना या सामन्यामध्ये पाहायला मिळतो आहे. यावेळेला नवीन फलंदाज, डावखरा फलंदाज हलकासा कट दिला थडम्यांकडे, एकेरी धाव. स्ट्राईकला रोटेट करण्याची कामगिरी मात्र केली आहे. नक्कीच या षटकामध्ये मात्र सुरेख गोलंदाजी यश यांच्याकडून पाहायला मिळाली. धावसंख्या 37 पाहायला मिळते आहे. तर एक षटकार खाला आणि 9 धावा दिल्या. एक विकेट देखील चांगली रोहितच्या रूपाने टिपली गेली, हे चित्र पाहायला मिळालं. सुखवतचा सुरेख गोलंदाजीचा मारा आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा बोर्डावर आहेत. काय कमालीची कामगिरी आहे. नक्कीच मजल कुठपर्यंत जाईल सांगणं कठीण आहे, कारण जोपर्यंत वंश आहे क्रीजवर उभा, धावसंख्येला वेगवेगळे कलात्मक शॉट सादर करताना पाहायला मिळतोय. रिव्हर्स स्लिपच्या माध्यमातून त्याच्या फळीतून 2 वेळा 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले, एक षटकार पाहायला मिळालं, एक चौकार पाहायला मिळाला. यावेळेला पुनश्च एकदा गोलंदाज प्रसाद येतो आहे. तो देखते हैं प्रसाद की गेंदबाजी इस वक्त में क्या रंग लाएगी, क्या इरादे फिर एक बार बरकरार होंगे टीम के लिए विकेट का योगदान देने का. लेकिन जहां तक सवाल करते हैं नीतीश, बल्लेबाज काफ़ी अच्छा टेक्निकल बल्लेबाज है, साथ देंगे वंश का, और जैसे ही वंश आएंगे एक बड़ी पारी का नज़ारा दिखा सकते हैं. लेकिन प्रसाद की गेंदबाजी और बहुत ही काबिल तारीफ रहती है. पिछले ओवर में एक चौका मिला था, लेकिन 7 रन दिए थे, सिर्फ एक विकेट भी हड़पा था. देखते हैं इस ओवर में क्या करिश्मा करते हैं. बहुत ही खूबसूरत गेंद, हल्के से कट, विकेट का पतन, कहा मैंने और लिया विकेट. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. या डीजे धन्यवाद. धावसंख्या 37 पाहायला मिळते आहे, 37 ऑन द बोर्ड. बिल्कुल पहले गेंद में विकेट, पिछले ओवर में भी पहले गेंद में विकेट लिया था प्रसाद ने, इस ओवर में भी पहले गेंद में विकेट. क्या गेंदबाजी है. तो अभी नए बल्लेबाज आए हैं अनिल पवार. देखते हैं हमारी कमेटी के उपाध्यक्ष हैं, उनके लिए 3 छक्के अगर डटाते हैं आप तो संतजी सुतार की ओर से 500 रुपए का इनाम लागू है.
नबील की ओर से 1000 रुपये का कैश प्राइज है। देखते हैं नबील भाई, धन्यवाद आपका। जो प्रायोजिक मिल रहा है अनिल पवार के लिए 1500 रुपये का इनाम लागू है। वाह, क्या नज़ारा दिखाएंगे। लेकिन खूबसूरत गेंद हल्के से पुश किया है। क्या गेंदबाज है, बहुत ही बढ़िया। नज़र रखते हैं गेंद जैसे ही फेंकते हैं बल्लेबाज किस तरीके से बल्लेबाजी साकारता है। दौड़ के फील्ड किया और चाहते थे कि वंश को रन आउट करके दिखाएंगे, लेकिन वहां तक पहुंच चुके थे वंश और 1 रन पूरा हुआ। स्कोर बना है 38 ऑन द बोर्ड। बहुत ही खूब बढ़िया गेंदबाजी का नज़ारा। इस वक्त प्रसाद अपने टीम एसटी वॉरियर्स के लिए बेहतरीन गेंदबाजी साकारते हुए नजर आ रहे हैं। इस वक्त देखेंगे वंश किरण वालोडिया इस वक्त क्या नज़ारा दिखाएंगे। एलबीडब्ल्यू के माध्यम से डकआउट में वापसी। बेहतरीन गेंदबाज, बेहतरीन विकेट। बड़ी मछली फंसी है जाल में। कमॉन डीजे, वाह जाओ। धन्यवाद डीजे। हार्दिक नए बल्लेबाज आए। हार्दिक बहुत ही बढ़िया गेंदबाजी, रोमांच मचा दिया है, हलचल मचा दी है मैदान में। तूफान गेंदबाजी, क्या गेंदबाजी। बिल्कुल बिल्कुल इनको देखेंगे तो याद आते हैं जसप्रीत बुमराह जब एंटायर हुए इंडिया टीम में। दुबले पतले थे, ये भी प्रसाद भी दुबला पतला है, लेकिन गेंदबाजी क्या साकारता है। एलबीडब्ल्यू के माध्यम से डकआउट में एक अच्छी पारी, 26 रनों की पारी वंश की दिखाई दी यहाँ पे, लेकिन रोका तूफान को। कहाँ जाता है तूफान को रोकने की क्षमता किसमें है। तो इस वक्त प्रसाद एक अच्छे गेंदबाज। अगली गेंद को खेला गया है ग्राउंड रूट से कवर की दिशा में। 1 से तब्दीली आएगी। स्कोर बना हुआ इस वक्त 39। बिल्कुल बिल्कुल ये इस ओवर में काफी अच्छा योगदान दिया जा रहा है। 4 गेंदे पेश किए, 2 विकेट, 2 रन दिए गए हैं प्रसाद द्वारा। एसटी वॉरियर्स के लिए खूबसूरत गेंदबाजी का नजारा दिखाता हुआ ये गेंदबाज। यस, स्ट्रेट ड्राइव, फॉलो थ्रू में क्या फील्डिंग। मैंने कहा था प्रशंसा जितनी तारीफ करूं उतनी कम है इस गेंदबाज की। गेंद बल्लेबाज कहां बल्लेबाजी करना है, निशाना लगाते हैं। कहते हैं ना, बाज की नजर पारखी होती है। यहाँ पे प्रसाद की नजर भी पारखी नजर आती हुई। बहुत ही बढ़िया उम्दा गेंदबाजी साकारते। इस वक्त पूरा प्रेशर दिया हुआ है गेंदबाजी के माध्यम से बल्लेबाजों को। टेक्निकल शॉट खेला गया है कवर की दिशा में। 1 से संतुष्ट होना पड़ेगा यहाँ पे। स्कोर बना है 40-40। 40 ओवर की होती है समाप्ति। 3 रन दिए हैं। तालियों की गूंज होनी चाहिए एक बार इस गेंदबाज के लिए। सिर्फ 3 रन दिए, 2 विकेट लिए। बहुत ही बेहतरीन 2 ओवर पेश किए, 12 रन दिए और 3 विकेट लिया है। खूबसूरत खूबसूरत गेंदबाजी, बहुत ही बढ़िया। लेंगे संगीत का आनंद, वाजव डीजे। धन्यवाद डीजे। हा, प्रसन्न घरात यावेळेला मात्र प्रसाद आमचा मात्र चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग गाजवतोय। सुंदर गोलंदाज यावेळेला येतो आहे यश। पाहूया यश राऊंड द विकेट कडून गोलंदाजी साकारताना। अनिल पवार 3 षटकारांची हॅट्रिक लागली तर आपल्याला मिळणार आहे 1500 रुपये। यावेळेला मात्र स्क्वेअर लेगला चेंडू येतो आहे। एकेरी धाव, दुसरीची मागणी आहे, कॉल घेतला आहे, 2 धावा परिपूर्ण। नक्कीच थोडंसं खराब क्षेत्ररक्षण यावेळेला पाहायला मिळतं आहे। हातात चेंडू होता, परंतु सांगतात ना, जेव्हा
हलका फुलका शॉट खेळला जातो आहे तेव्हा जास्तीत जास्त दुहेरी धावांची संधी असते आणि जेव्हा कडक टाकचा आवाज येतो क्षेत्ररक्षकाकडे तेव्हा एकच असते, हे मात्र पाहायला मिळते आहे. यावेळेला पुन्हा एकदा शॉटला खेळलं जाते आहे. एकेरी धावेने खेळ साकारताना मिसफिल्ड केली जाते आहे. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षणाचा नजराणा, हे मात्र कठीण होऊ शकते आहे एस.टी. वॉरियर्स आपल्याला, कारण कमजोर लेझी क्रिकेट नाही खेळायचं आहे. नाव गाजवायचं असेल तर सामना जिंकायचा आहे आणि सामना जिंकायचा असेल तर मेहनत संघर्ष करावा लागेल. यावेळेला एक सुंदरसा चेंडू मिस केला क्षेत्ररक्षक एस.टी. रक्षकाने आणि 22च्या माध्यमातून एक धाव मिळते आहे. नक्कीच धावसंख्या 1 ने वधारेल. 44 धावा, 44 ऑन द बोर्ड पाहायला मिळत आहेत. 44 धावा आपण बघता आहेत बोर्डावर. एकलव्य लायन्स तसं पाहायला गेल्याचा एक चांगला संघ आहे. 2 सामने आतापर्यंत जिंकलेला आहे. तर एका बाजूला एस.टी. वॉरियर्स एक सामना जिंकलेला आहे या टुर्नामेंटमध्ये. यस, हॅट्रिक 6ला नबेल यांच्याकडून 2000 रुपये वाढली आहे रक्कम अनिलजी पवार. परंतु नक्कीच असे आहे चाहते आपली वाट बघता आहे. चाहताना अपेक्षा अनिल पवार यांच्या फळीतून षटकारांची हॅट्रिक आम्हाला पाहायला मिळावी. नक्कीच लेदर क्रिकेट गाजवताना पाहायला मिळतात. फिरकीचा नाद आहे त्यांच्याकडे. काय गोलंदाजी काय फलंदाजी, एक युग होतं, एक काळ होता आणि ते काळ गाजवलेला आहे अनिल पवार यांनी. यावेळेला थोडासा यॉर्करचा प्रयत्न होता. स्लोवर फुलटॉस खेळला. पॉईंट क्षेत्रामध्ये येतोय चेंडू. एकेरी धाव पाहायला मिळते आहे. नक्कीच एकेरीच्या माध्यमातून मजल गाठण्याचा प्रयत्न आहे. तसं पाहायला गेलं तर 7वं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या यावेळेला 46 पाहायला मिळते. थोडंसं कुठे ना कुठेतरी आक्रमक आणि हल्ला बोल करणारा जो फलंदाज होता तो डकआउटला आल्यानंतर नंतर पिछाटीवर येतोय का काय संघ. यावेळेला ग्राउंड रूटने जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न करता आहेत अनिल पवार. तसं पाहायला गेलं त्यांच्या फळीमध्ये सुद्धा ती ताकद आहे, तो जोश आहे, परंतु भरला जात नाही आहे. थोडासा निराश होत आहे. चाहते मात्र बक्षीस लावले आहे षटकाराच्या हॅट्रिकला 2500 रुपये, कारण 2000 नबीलजी यांच्याकडून लागलेला आहे, तर 500 रुपये संतोषजी सुतार यांच्याकडून लागलेला आहे. आता मात्र 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 47. जय जहरानी, धन्यवाद डीजे. पुढचा सामना बिलकुल हम साथ साथ है. चिंचणी आदिवासी आज सगळे एकत्र आहेत आणि ह्या क्रीडा आणि कला महोत्सवाच्या माध्यमातून गेल्या वर्षी सर्व जे सेमीफायनल फायनल सामने खेळलेले आज ते हरून नायक साथ साथ आहेत इथे डीजेच्या बाजूला म्हणून हे गाणं यूज केलेलं होतं. नक्कीच आमचा कॉमेडी मॅन अजय दादा मात्र थोडासा आनंददायी वातावरण तयार करत असताना पाहायला मिळतो आहे. तर चांगला चेंडू, निर्धाव चेंडू हाताळला जाताना धावसंख्या 47 वर स्थिरावलेली पाहायला मिळते आहे. पुढचा सामना जय जोहर आणि वारली बॉईज यायचा दोन्ही कर्णधारांनी. नाणेफेकीसाठी पुढचा सामना आपला आहे. लगेच षटक संपल्यावर टॉस का बॉस पाहायला आपली वाट घेऊया. निशाणा इरादा काय भेटतो आहे. यावेळेला चमकवतो आहे परंतु कॅच ड्रॉप होतो आहे. प्रयत्न होता षटकारांचा. अनिल पवार यांच्या फळीने मात्र चांगला एक्स्ट्रा मिडवेट हा मुद्दाम सारखं जीवदान दिलेलं आहे. काकांना मात्र खेळण्यासाठी संधी कॅच ड्रॉप केलेला आहे. काय नाव आहे? यश पवार. नक्कीच आपल्या काकांना सांगतात काका खेळा, मी आहे तुमच्या साथीला. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी आणि चुकीचं तोच आउट होणार कारण स्ट्राईक रोटेट झाली नव्हती. चला वाजव डीजे, घेऊया आनंद. धन्यवाद डीजे. तर नक्कीच 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 48 धावा फक्त बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. नक्कीच कुठे ना कुठेतरी पिछाटीवर ठेवला आहे
वंश वालोडी यांची विकेट गेल्यानंतर मात्र धावसंख्येला पिछाटीवर आणण्याची कामगिरी गोलंदाजांनी केली. लगेच आपण बघितलं यावेळेला मात्र एक धाव घेणे, चौथी धाव रनआउटची संधी असू शकते का? धाव पूर्ण ओव्हर थ्रो येते नाही, एका धावेवर समाधान ना. नक्कीच अनिल पवार सांगतात लेग बायच्या माध्यमातून धाव येते. पंच आमचे हर्ष तिवारी सांगता आहेत 2 बॉल. नक्कीच जर विकेट घेतली तर 200 रुपये आणि षटकार मारला तर 200 रुपयाचं बक्षीस अनिल पवार यांच्यासाठी संतोष सुतार यांच्याकडून लागू झालेला आहे. पुन्हा एकदा येतोय, यावेळेला मात्र गलती करणार ना. यश पवार घेतोय, डकआउटला पाठवतोय. वाज आवडीची चला लवकर जा बॅट्समॅन. धन्यवाद. स्वप्नील नवीन फलंदाज स्वप्नील आपल्याला जाताना पाहायला मिळते. त्याचं नक्कीच स्वागतासाठी आमचे मात्र लालू उभा आहे अनिल पवार यांच्या. यस तर संजय आपल्यासाठी 200 रुपये लागू झालेले आहेत. संतोषजी सुतार यांनी सांगितलं होतं गोलंदाजाने विकेट घेतली तर 200 रुपये. षटकारासाठी अनिल पवार यांचा प्रयत्न फसवा झाला. कॅच घेतला यश पवार आपल्या पुतण्याने आणि डकआउटला मात्र अनिल पवार यांना परती धावसंख्या स्थिरावलेली 49. नक्कीच निर्धाव चेंडू, षटकांची होते समाप्ती. धावसंख्या विजयी लक्ष्य 50. 50. नक्कीच ST वॉरियर संघ यावेळेला चांगली बाजू पकडून आहे. पाहूया दुसरा सामना विजयी करेल का? एकदा चुरस पुन्हा पाहायला मिळते. चला पुढच्या सामन्याची अनाउन्समेंट आहे. वारली बॉईज विरुद्ध जय जोहर. चला आमचे अध्यक्ष महोदय यांनी यायचं आहे नाणेफेकीसाठी. रोशनजी लवकर या. वारली बॉईज या. जयेश चल लवकर यायचं आहे नाणेफेकीसाठी. चला सदानंदजी बसवत यांच्या शुभ हस्ते नाणेफेक देखील केली जाईल आणि संजय यांना बक्षीस दिलं देखील जाईल. चल संजय यायचं आहे. संजय या. सदानंदजी बसवत यांच्या शुभ हस्ते संतोषजी सुतार यांनी लावलेलं 200 रुपयाचं बक्षीस. आमचा कॅमेरामन प्लीज आपले नजर फिरवा टॉस्को बॉसकडे, कारण घेऊन येतो आहे एक चांगला विकेट अनिल पवार यांची. तर धन्यवाद, अभिनंदन आहे. अभिनंदन नक्कीच खूप सारे योगदान आहे चांगलं आणि अभिनंदन हे करणे गरजेचंच आहे. चला जय जोहर आणि वारली बॉईजचे आमचे वैभव मात्र नाणेफेकीसाठी सज्ज आहे. जय जोहर कर्णधार पाठवा. रोशनजी या कुठे असतील आपण? जयेश यायचं आहे. चला नाणेफेकीसाठी या. सदन भाऊ, अरे कॉइन कोणाकडे? चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग आपण बघता आहेत. आजचा हा 4था दिवस रंगलाय जबरदस्त टुर्नामेंट. उद्या मात्र 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महासोहळा आपण इकडे पाहणार आहोत. महाफिनाले इकडे साकारले जाईल. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. महिला क्रिकेट देखील पाहायला मिळणार आहे. तर ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून डबल कॅमेरा, ड्रोन आणि करण यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. चॉईस द्यायचं आहे. तर आपण बघता आहेत की उद्याचा दिवस मात्र गाजला जाणार आहे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि खूप सारा आनंद, जल्लोष आणि जय जोहर केला जाणार आहे आदिवासी बांधवांकडून. हेड आलेला आहे. तर यस बॅटिंग घेत आहेत
यावेळेला वारली बॉईज नक्कीच 3 सामने हारलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु अपेक्षा असेल की चांगल्या पद्धतीने विजय संपादित करण्याचा. तर एका बाजूला जय जोहार आणि एका बाजूला वारली बॉईज. बॅटिंग यस, तर वारली बॉईज संघाने नाणेफेक जिंकली आणि बॅटिंग घेतलेली आहे. तर जय जोहर संघाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केले जात आहे. पुढचा सामना रंगेल. यावेळेला मात्र 50 धावांचं विजयी लक्ष दिलं गेलेलं आहे. पाहूया 50 धावा किती जलद गतीने केल्या जातील आणि कुठपर्यंत थांबवलं जाईल ते मात्र नक्कीच पाहायला मिळणार आहे. तर फलंदाज यावेळेला प्रसाद आणि मितेश ही जोडी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते आहे. ST वॉरियर्ससाठी कामगिरी करताना पाहायला मिळते आहे. तर पहिलाच षटक घेऊन येतोय यावेळेला रोहित ह्याच्या हातामध्ये गोलंदाजीची धुरा, वंश याच्या हातामध्ये गोलंदाजीची धुरा. तर STच्या मागे आपल्याला रोहित पाहायला मिळतो आहे. मागील आडींकडून गोलंदाजी, पहिला चेंडू हलकासा काट केला प्रसाद याने, चकवा दिला ST रक्षकाला, परंतु थर्ड मॅचच्या क्षेत्ररक्षकाने मात्र सुरेख बिहाइंड द विकेटकडून क्षेत्ररक्षण करून दाखवलं आणि रोखला आहे. एका धावेवर खातं उघडलं जातं आहे. खूपच चांगल्या पद्धतीच्या गोलंदाजी पहिलं षटक घेऊन येताना पाहायला मिळतं आहे. 50 धावांचं विजयी लक्ष ST वॉरियर्ससाठी दिलेलं आणि नक्कीच एकलव्य लायन्स मात्र थांबवण्यासाठी प्रयत्नाची परिकाष्ठा इकडे करावी लागेल. आपण बघता आहे 30 यार्ड पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे. तर सुंदरचं क्षेत्ररक्षण, थर्ड मॅन, गली, पॉईंट, कव्हर, मिड ऑन आपल्याला पाहायला मिळतो आहे. शॉर्ट लेग, फाईन लेग असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे. दरम्यान खेळला जातो पॉईंटला चेंडू, मागे क्षेत्ररक्षक धावत असताना नक्कीच दुहेरी धाव टिपलीच जाईल. 2 धावा परिपूर्ण घेतल्या जातात या चेंडूवर. नक्कीच सुंदरसं फटका, कारण सांगतात ना की जेवढा हलका फुलका शॉट असतो धावसंख्या गोळा करण्याची संधी असते फलंदाजांकडे. यस, जय जोहार जेवढेही आपले फिल्डर्स आहेत कुठे असतील त्याने समालोचन कक्षाकडे यायचं आहे. आपले कर्णधार आपल्याला आमंत्रित करता आहे. जय जोहर संघाचे खेळाडू यायचं आहे आपण कॉम्बॉक्सकडे. यावेळेला मात्र टेक्निकल शॉट पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण, लेझी क्रिकेट. एकलव्य मला वाटतं जास्तच थोडासा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये पाहायला मिळतो की काय आहे. खराब क्षेत्ररक्षणाचा नजर आणि त्या माध्यमातून दुहेरी धाव देताना 2 चेंडूमध्ये दुहेरी धावा गोळा झाल्या. धावसंख्या 5 पाहायला मिळते आहे. वंश यांची गोलंदाजी 3 चेंडू हाताळलेले आहेत. पहिल्या चेंडूला 1, दुसऱ्याला 2, तिसऱ्याला 2, 5 धावा बिनबाद अशी ST वॉरियर्स संघाची स्थिती सध्या पाहायला मिळते आहे. यावेळेला पुन्हा एकदा गलीकडे चेंडू येतो आहे. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आहे. पुन्हा एकदा दुहेरी धाव. चांगले रनिंग द बिटवीन. नक्कीच हे करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने आपण बघतात मितेश आणि प्रसाद ही जोडी मात्र चांगले आगेकूच करून दाखवत असताना, कारण पॉवर प्लेचा षटक आहे, मोठा फटका साकारला जात नाही आहे, परंतु दुहेरी धाव मात्र इकडे साकारताना हे दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. 3 चेंडू दुहेरी धावा 3 वेळा घेतल्या. धावसंख्या 7 पाहायला मिळते आहे. यावेळेला हलका फुलका पुन्हा एकदा पॉइंट. अनिल पवार चेंडूला क्षेत्ररक्षित करतील आणि एकेरी धावसंख्या 8 पाहायला मिळते आहे. 5 चेंडू झालेले आहेत. नक्कीच धावसंख्या 8 चांगलेच आघाडी घेतलेलं पाहायला मिळते आहे पहिल्या षटकामध्ये. त्या मानाने जर विचार केला तर चांगल्या पद्धतीने खेळ साकारताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगला फलंदाज यावेळेला मात्र उंच टोला दिला जातोय, जागा बनवली जाते एक्स्ट्रा कव्हर कडे. चेंडू जाईल का सीमारेषांना, चेंडू थांबतो आहे आणि 2 धावा मिळतील प्रसाद याला. खूपचा कडक टाकचा आवाज आला होता. उंची जागा बनवली होती, परंतु तिकडे आउटफील्ड थोडंसं मला वाटते खराब आहे, माती आहे आणि माती टप्पा खाल्यानंतर चेंडूला जी उसळी घ्यायला पाहिजे होती ती काय घेतली नाही आहे. थांबला गेला आणि 2 धावांवर समाधान. धावसंख्या
10-10 आपल्याला पाहायला मिळते आहे. तर नक्कीच पहिल्या षटकात ज्या वेळेला एकलव्य लायन्स फलंदाजी करत होते 9 धावा, एक पाऊल मात्र नक्कीच पुढे टाकलेलं पाहायला मिळते आहे. या वेळेला सुंदर कामगिरी या दोन्ही फलंदाजांकडून, मात्र नक्कीच एकलव्य लायनला मात्र कमबॅक करून देणारा गोलंदाज पॉवर प्लेच्या षटकामध्ये करून दाखवेल का, हे मात्र नक्कीच करावं लागेल. जो मुस्कुरा रहा है उसे दर्द ने पाला होगा, जो चल रहा है उसके पाँवों में छाला होगा, बिना संघर्ष के इंसान चमक नहीं सकता, जो चलेगा दिया उसका ही उजाला होगा. बिल्कुल बिल्कुल दिए को जलना बहुत ज़रूरी होता है, तभी तो उजाला मिलेगा, लेकिन दिन के उजाले में कौन सा दिया चमकता है ये देखना पड़ेगा. और इस वक्त गेंदबाजी के लिए आमंत्रित किया जाएगा स्पिनर गेंदबाज अनिल पवार. देखते हैं क्या गेंदबाजी से अपनी खूबसूरत हुनर को पेश करेंगे. हालांकि हुनर कूट कूट के भरा हुआ, अनुभव कूट कूट के भरा हुआ है, तो इस हुनर को दिखा देंगे. इस वक्त बल्लेबाज क्या करते हैं, प्रीतेश ऑन स्ट्राइक, तो प्रसाद नॉन स्ट्राइक पर खड़े हैं. बहुत ही बढ़िया तरीके से साझेदारी तो दिखाई दे आ रही है. इस वक्त 50 का पीछा करते हुए 10 रन बनाया है, 10 का दम स्कोरबोर्ड पे दिखता हुआ. देखिए फ्लैट गेंद, फुल टॉस की गेंद, बिल्कुल शॉट को तब्दील नहीं किया है, आसानी से खेला. यहाँ से कवर की दिशा में एक में तब्दीली होगी, धीमी गति से स्कोर को तब्दीली, लेकिन बेहतरीन तब्दीली मिलती है. चिंचने आदिवासी प्रीमियर लीग आज का चौथा दिन है. देख रहे हैं हम, बहुत ही बढ़िया मैचेस होते हुए नजर आ रहे हैं. आगे बढ़ के खेलना चाहते थे प्रसाद, लेकिन फंस गए. फुल टॉस, लोअर फुल टॉस गेंद थी, लेकिन शॉट में तब्दीली नहीं कर पाए और बिल्कुल डॉट गेंद नजर आई है इस वक्त, क्योंकि प्रसाद के पास हुनर है. शायद से दोनों में तालमेल दिखाई दे रहा है. चाहते हैं एक ओपन बैट करे, एक और नीचे से बल्लेबाजी साकारेंगे, तो बैक फुट पे आके खेलना चाहते थे, लेकिन स्पिनर है भाई, फिरकी इनकी चलती है ना, तो अच्छे अच्छे बल्लेबाजों को रोक देते हैं. हुनर है और साकारते हुए नजर आ रहे हैं अनिल पवार. बेहतरीन गेंदबाजी, अभी तक 3 गेंदें पेश की, 1 रन दिया हुआ है. बहुत ही बढ़िया. अगली गेंद फिर एक बार प्रसाद के लिए. देखिए, देखा, गेंद को परखा और कवर की तरफ में शॉट को खेला, हल्के से स्ट्राइक को रोटेट किया गया. 4 गेंदें पेश हुए हैं, 2 रन, तो 2 गेंदें डॉट अनिल पवार की. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी. बहुत ही मजेदार मैच रहेगा, क्योंकि 50 का उद्देश्य है. गेंदबाजी खूबसूरत होती हुई नजर आ रही है. इस वक्त अनिल पवार की हल्के से पुश किया गया है गली, लेकिन मौका लेंगे 1 रन का. और यहाँ पे तब्दीली फिर एक बार 1 से आई. स्कोर तब्दील हुआ है 13. अभी तक तो 5 गेंदें साकारी है, 3 रन दिए हैं. खूबसूरत खूबसूरत पहली गेंद में 1, दूसरा, तीसरा डॉट, फिर चौथे और 5वें में 1-1 रन बनाया है यहाँ पे बल्लेबाजों ने. यहाँ पे दिखा है, उठा है, लेकिन फील्डर्स मौजूद, पकड़ेंगे कैच. प्रसाद होंगे डकआउट में वापस. कमॉन डीजे वाज. धन्यवाद डीजे. एसटी वॉरियर्स 12वा प्लेयर पाठवायचा इकडे. नक्कीच संतोषजी सुतार आमचे बसलेले आहेत. तर नवीन फलंदाज येतोय निखिल. पाहूया निखिल काय कामगिरी करेल. तर दरम्यान तर अनिल पवार याने मात्र शेवटच्या चेंडूमध्ये विकेटचं पतन करून दाखवलेलं पाहायला मिळालं. वाजव डीजे, इच्छा कर पूर्ण. धन्यवाद डीजे. यस, नक्कीच मितेश बड्डे बॉय आपल्याला पाहायला मिळतो आहे. 9 धावांवर खेळतो आहे. तर डीजे मास्टर एकदा त्याच्यासाठी हॅपी बड्डेवाला गाणं वाजवायचं आहे आपल्याला. सेलिब्रेशन झालं पाहिजे गाण्याने.
यावेळेला मात्र मान सन्मान दिला जातो आहे. चेंडूला सुंदर पद्धतीचा गोलंदाजी साकारताना वंश आपल्याला पाहायला मिळतो आहे. खूपच चांगल्या गोलंदाजीचा भेदक मारा बघितला आहे. 50 जावा आहेत. गोलंदाजीचा निशाणा मात्र चांगलाच बांधावा लागेल. काय पावसाळी सीझनमध्ये राकेश प्रभूला बांधून ठेवलं होतं त्या पद्धतीची गोलंदाजी मात्र करत असताना वंश यावेळेला पाहायला मिळतो. खूपच भेदक मारा आहे. नक्कीच मोठ्या फटक्यापासून दूर ठेवलं जातं आहे. तसं पाहायला गेलं तर तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे ती म्हणजे 14 आणि काय खूप सुरक्षा गोलंदाजीला साथ देतो आहे. कारण हे गरज आहे यावेळेला एकलव्य लायन्सला सामन्यात जास्तीत जास्त विजय जेवढा असेल तेवढा नक्कीच घ्यावं लागेल. कारण या टुर्नामेंटमध्ये जागा बनवायची असेल तर खेळ साकारावाच लागेल. पहिल्या दिवशी आपण या दरम्यान येतो वाईटचा इशारा. 1 अतिरिक्त धाव येते आहे. धावसंख्या 1 वाढते 15. तर नक्कीच जागा जर बनवायची असेल या टुर्नामेंटमध्ये तर विजय साकारावाच लागेल. आणि पहिल्या रँकिंगवर राहायचं असेल तर विजय आणि विजयचं ज्या पद्धतीने ट्रायबल किंग संघाने कालच्या दिवसामध्ये नंबर 1ची जागा घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. यानंतर फाईन लेगला चेंडू येतो आहे. एकेरी धाव स्ट्राईकला रोटेट करण्याचं काम इकडे पाहायला मिळतं आहे. तर नक्कीच पहिल्या नंबरवर ट्रायबल किंग ए गटातून, दुसऱ्या नंबरला एसटी किंग आणि तिसऱ्या नंबरला क्रांती सूर्य आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याकडून ए ग्रुपमधून ए गटातून आपल्याला 3 संघ उद्याच्या महाफिनाले डेमध्ये पाहायला मिळतील. तर आज आपल्याला बी गटातून 3 संघ फिनालेसाठी उद्या पाहायला मिळतील. पाहूया काय असणार आहे. दरम्यान चाललेला हा सामना मात्र रंगतदार पाहायला मिळतो आहे. यावेळेला फसवा आणि घेतला जातोय झेल. कंट्रोल केला जात आहे. वाजव डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. संतोषजी बॅट्समनचं नाव सांगायचं. रोहित. नवीन फलंदाज येतोय रोहित. पाहूया रोहित काय करेल. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. 16. तिसरं षटक मार्गस्थ. 2.4 असे षटक आतापर्यंत हाताळले जात असताना पाहायला मिळत आहेत. येणारे चेंडू या षटकातले 2 शिल्लक आहेत. काय सुरेख गोलंदाजी. 4 चेंडूमध्ये 2 धावा 1 विकेट. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजीचा नजराणा. पहिल्या षटकामध्ये 10 धावा गोळा केल्या होत्या. काय टेक्निकली 2-2 धावांची प्रत्येक चेंडूला भागीदारी केली होती आणि त्यामुळे थोडंसं महागडं षटक वाटलं होतं वंश यांचं. परंतु अनिल यांनी नंतर नक्कीच 3 धावा दिल्या. चांगल्या गोलंदाजी साकारला आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकत पुन्हा एकदा मात्र वंश यांनी स्वतःवर जबाबदारी घेतली. पुन्हा एकदा सुंदर षटक हाताळत असताना 4 चेंडू 2 धावा 1 गडी टिपलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. नवीन फलंदाज रोहित ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो. काय करेल पाहूया. जागा परंतु थोडासा तोकडा अनिल पवार यांच्या हातात बसला नाही. 1 धाव पूर्ण. दुसरीची मागणी आहे. 2 धावा परिपूर्ण केल्या जात असताना पाहायला मिळतात. नक्कीच थोडासा तोकडा आला. चेंडू पॉइंटला जबाबदार परिपूर्ण अनुभव दांडगा ज्यांच्याकडे त्यांना मात्र कॅचला जज करता आलं नाहीये. तर रोहित याला संधी मिळते आहे आणि धावा गोळा करतो आहे. 2 धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 18. 18 ऑन द बोर्ड. वाव. सुरेख 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 सामन्यामध्ये रंग भरला जाईल यात काही वाद नाहीये. एसटी वॉरियर्सला मात्र नक्कीच सामना जिंकावं लागेल जर शाबूत राहायचं असेल टुर्नामेंटमध्ये. तसं पाहायला गेलं तर नफतलो एकदम उद्दिष्ट दिलं गेलेलं आहे. यावेळेला मात्र चमकते बॅट. लॉंग लेगला हुप करतोय. येतोय षटकार. वाजाव. धन्यवाद डीजे.
हा बड्डे आहे मितेशचा. नक्कीच डीजेच्या तालावर नाचायचा, जल्लोष करायचा आहे आज. नक्कीच हा षटकार मात्र गिफ्ट असेल मितेश तुला. रोहित यांच्या फळीतून आला आणि हा चांगल्या पद्धतीचा फटका पुन्हा एकदा एस टी वॉरियर्स संघासाठी मार्ग मोकळा करतो आहे की काय, कारण षटकांची समाप्ती 3 धावसंख्या 24 बोर्डावर लागलेली. नक्कीच अजून तरी आपल्याला सामना चांगल्या पद्धतीने रंग घेत असताना पाहायला मिळतो आहे. पुढचा सामना जय जोहर आणि वारली बॉयज यांच्यामध्ये रंगणार आहे. तर आपण आजच्या दिवसात जर बघितलं, पहिला सामना झाला त्याच्यामध्ये मात्र वारली इंडियन संघाने दुसरा सामना तर पॉईंट आपले मात्र वाढवून घेतलेले आहेत. तर यावेळेला मात्र पॉईंट वाढवण्याची कामगिरी एस टी वॉरियर्स करेल की एकलव्य लायन्स, पाहूया. यॉर्कर लेनचा चेंडू, फिरकीचा नाद, हलकासा कट, फाईनकडे येतो चेंडू आणि एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्येचा फलक वाढेल. धावसंख्या 25-25. अर्धा पल्ला मात्र पार झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरच सुरेख पद्धतीने आगेकूच, कारण एका मोठ्या फटक्याने मात्र आगेकूच चांगल्या पद्धतीने रोहित यांच्या फळीने दाखवला षटकार. काय कमालीचा फटका होता. यावेळेला पुन्हा एकदा टेक्निकल शॉट खेळत असताना कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळला जातो आहे. एक धाव परिपूर्ण सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे. खूपच चांगली कामगिरी क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून, कारण ज्या वेळेला एक आक्रमक फलंदाज ऑन स्ट्राईक असतो त्यावेळेला मात्र थोडंसं लक्ष जास्त केंद्रित करावं लागतं. नजर मात्र बादची घ्यावी लागते, गरुडाची झेप घ्यावी लागते. यावेळेला पुन्हा एकदा लोअर चेंडू केला जातोय, पॉइंटला दिशा बनवून आणि पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा. तिसरीची मागणी होऊ शकेल का? नाही, 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या आपल्याला 28 पाहायला मिळते आहे. 28 ऑन द बोर्ड. नक्कीच आगे कोच रनिंग द बिटवीनचा खास नजारा एस टी वॉरियर्स मात्र दाखवताना पाहायला मिळत आहे. कारण आतापर्यंत जर बघितलं तर 3, 4, 5 वेळा 2-2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 6 वेळा दुहेरी धाव गोळा होत असताना इकडे दाखवून दिलेला आहे एस टी वॉरियर्स. काय रनिंग द बिटवीन आहे, प्रशंसा करावी लागेल आणि सांगितलं जात आहे जेवढी प्रशंसा तेवढं कमी. यावेळेला मात्र पॅडवर आदरला एलबीडब्ल्यूच्या माध्यमातून विकेटचं पतन. पुन्हा एकदा यशस्वी गोलंदाज अनिल पवार. कमॉन डीजे वाजाव. धन्यवाद डीजे. नक्कीच संघर्षमय वातावरण आपल्याला पाहायला मिळते आणि जर आयुष्यात खूप संघर्ष असेल तर स्वतःला नशीबवान समजा. देव संघर्ष करण्याची संधी त्यालाच देतो ज्याच्यामध्ये धमक असते. नक्कीच धमक मात्र अनिल पवार दाखवताना पाहायला मिळतात. एक संघर्षमय सामना चालू असताना सुंदरसा चेंडू, नवीन फलंदाज येताना मात्र हलकासा शॉर्टलेगकडे चेंडूला दिशा दिली आणि स्ट्राईकला रोटेट करण्याची कामगिरी केली. एकेरी धावेने धावसंख्या वाढली. धावसंख्या 29 पाहायला मिळते आहे. तर चेंडू 5 झालेले पाहायला मिळतात. एक गडी चांगला टिपला गेलेला आहे. तर धावा 5 दिल्या गेलेल्या आहेत. 5 चेंडू 5 धावा 1 विकेट. काय कमालीची गोलंदाजी आहे. 4थं षटक मार्गस्थ आपण बघता आहेत. सुंदर गोलंदाजीचा नजराणा अनिल पवार आपल्या संघासाठी देत असताना यावेळेला मात्र थोडंसं पिछाटीवर आणलं, बीट केलं फलंदाजाल आणि निर्धाव चेंडूने करतोय सांगता, घेतोय ड्रिंकवाला ब्रेक. वाजव डीजे. 29. 4 षटकांमध्ये 21 पाहिजेत. एकवीस पाहिजेत. 21 रनांची गरज आहे.
धन्यवाद डीजे. आता मात्र 24 चेंडू 21 धावांचं लक्ष लागलं गेलेलं आहे. जिद्द करावी लागेल, मनात उरामध्ये गाठ मारावी लागेल, विजयासाठी संकल्प घ्यावा लागेल, कारण नक्कीच दोन्ही बाजूला सामना रंगलेला पाहायला मिळू शकतो. इंसान की सोच यदि तंग हो जाती है तो खूबसूरत जिंदगी भी जंग बन जाती है. बिल्कुल यहाँ पे एक जंग छिड़ी हुई है एसटी वॉरियर्स और एकलव्य लायंस के बीच में. खूबसूरत नज़ारा देखने को मिल रहा है. तो देखते हैं किसको मिलती है जीत और किसको करना पड़ता है हार का सामना. नीतीश गेंदबाज इस वक्त खेला है मिडवेट की तरफ में, एक से संतुष्ट हो गए. बिल्कुल नफीतुल्ली गेंदबाजी, नफातुल्ला शॉट, एक से तब्दीली. अभी तो दरकार है 20 की. 2020 देखते हैं 30 रन बोर्ड पे बन चुके हैं इस वक्त में. 50 का विजय लक्ष्य दिया गया है और क्या हासिल किया जाएगा, जैसे हासिल करने की उम्मीद ये है. एक अच्छे बल्लेबाज ऑन स्ट्राइक दिखाई दे रहे हैं रोहित, जिनका नाम है, काफ़ी अच्छी तरीके से एक छक्के की सहायता से 9 रनों पे खेल रहे हैं. एसटी वॉरियर्स के लिए योगदान. और हमारे संतोष जी सुतार कहते हैं क्या ये मैच जीत पाएगी हमारी टीम के सपोर्टर्स है संतोष जी सुतार. देखते हैं एसटी वॉरियर्स और एक तरफ है एकलव्य लायंस. बिल्कुल अनिल पवार की टीम है. नितेश की बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, उम्मीदों पे खरा उतरते हुए गेंदबाजी साकारती हुए बीट किया जा रहा है. पहले गेंद में 1 रन दिया, दूसरे में डॉट पेश किया. बहुत ही खूबसूरत गेंदबाजी आती हुई नजर. क्या कमाल का मैच है. टूर्नामेंट बहुत ही रोमांच है. चिंचनी आदिवासी प्रीमियर लीग है भाई. 2025 वर्ष 5वें है. यहाँ पे देखिए हाफ पिच की गेंद आई, बाउंसर. बहुत ही बढ़िया गेंदबाजी साकारी है. यहाँ पे बल्लेबाज चाहते थे कि वाइट या नो मिलेगा, लेकिन वो कोई नज़ारा नहीं देखने को मिला. खूबसूरत बाउंसिंग, ये होता है एक अच्छी गेंदबाज का नज़ारा. जिस तरीके से नीतीश की गेंदबाजी, बढ़िया एक हुनर है नीतीश के पास. अपने हुनर को पेश करते हुए एकलव्य लायंस को करना ही होगा ये काम. यहाँ पे घुटना टेक तमाशा देख, तब्दीली की चौके की सहायता से. कम ऑन डीजे वाजाओ. धन्यवाद डीजे. बिल्कुल घुटना टेक तमाशा देख वाला शॉट आया. ये शॉट को पहले संदीप पाटिल जी बाखूबी निभाते थे, लेकिन उसके बाद इस शॉट को कहीं पे देखा नहीं जाता. लेकिन इस साल में काफ़ी अच्छी तरीके से टेनिस क्रिकेट में इस शॉट को खेला जाता है और बहुत ही बढ़िया हुनर इस शॉट में रहता है. तब्दीली अलग अलग अंदाज में, कभी कवर की दिशा में शॉट आता है तो कभी लॉन्ग लेग की दिशा में. बहुत ही बेहतरीन तरीके से इस शॉट को नज़र किया जाता है. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी. इस वक्त स्कोर बना हुआ 34 ऑन द बोर्ड. अभी 16 की दरकार है. बिल्कुल बढ़िया वापसी है एसटी वॉरियर्स के लिए. रोहित की बल्लेबाजी, यहां फिर उठाया है, क्या फंसा हुआ है. शॉट पकड़ने का प्रयास था, 6 रन का इजाफा है. कमान डीजे. धन्यवाद डीजे. अभी शेष 10 रनों की दरकार है, 10 रनों की जरूरत है. हौसला मत हार, गिर करे मुसाफिर. हौसला मत हार, गिर करे मुसाफिर. अगर दर्द यहाँ मिला है तो दवा भी यही मिलेगी, लेकिन ढूंढना पड़ेगा कि डॉक्टर कौन है, अच्छा गेंदबाज कौन है. बिल्कुल बिल्कुल इस वक्त 10 रनों की दरकार है. बल्लेबाज हावी होता हुआ नजर आ रहा है. क्या शॉट का नजारा. और फिर एक बार हुक किया, शॉट को आउट ऑफ द पार. 6 रनों का इजाफा. वाजाव रे वाजाव. 4 बाजेत.
धन्यवाद डीजे। बिल्कुल बिल्कुल अभी ज़रूरत है सिर्फ 4 रनों की। ओवर ख़त्म हुए हैं अभी तक 5, तो बिल्कुल आने वाली 18 गेंदे और 4 रनों का जीत का निशाना है। कहते हैं ना, जीते हुए इंसान का अनुभव, हारे हुए इंसान की सलाह और खुद का दिमाग इंसान को कभी हारने नहीं देता। पहले तो शुरुआत बाकी को भी बढ़िया रही एकलव्य की, और जिस तरीके से पारी को रनिंग द बिटवीन के माध्यम से संभालते संभालते खेला, लेकिन रोहित की एंट्री और उन्होंने भी संभाला संवारा और फिर आक्रामकता देखा। जब 20 रन चाहिए तो बड़े शॉट की तब्दीली दिखाई, 1 चौका 2 छक्कों के साथ में मैच को नजदीक में लाकर दिया है एसटी वॉरियर्स के लिए। 4 रनों की जरूरत जीत के लिए। यहाँ पे देखिए एक शॉट खेला है कवर की तरफ में, बिल्कुल 1 से संतुष्ट होंगे। अभी